माझ्या पुढच्या कथेचं नाव आहे सुरेश यशवंत. तो काळ सगळाच काळ फार वाईट होता. अगदी शाळेपासून ते नोकरीची 5-6 वर्ष होईपर्यंत. 4थी मला काही आठवत नाही. पण 5व्या वर्षीपासून माझ्या छळाला सुरुवात झाली. तसा मी काही बावळट नव्हतो. अभ्यासात हुशार जरी नसलो तरी अबव ॲव्हरेज होतो. दोष इतकाच की मी फार अशक्त होतो. किरकोळ होतो. किरकोळ का होईना व्याधींनी पछाडलेला होतो. त्यामुळे अनेक खोडकर मुलांचा मी कायमचा लक्ष असे. इथले टपली मारणं, धपाटे मारणं, पायात पाय घालून पाडणं, हे जवळजवळ रोजच होतं म्हणलं तरी चालेल. मी वाचनात वगैरे माझं मन रमवायचा प्रयत्न करी, पण वर्गात केव्हा तरी जावंच लागे. शिक्षक असले तर माझी थोडा वेळ सुटका होत असे. ते सुद्धा घाऱ्या नजराने बघणारे शिक्षक. तसे नसले तर इकडे तास चालू असतानाही माझा छळ चालूच असे. कुणी आवाज काढला आणि शिक्षकांनी विचारले की माझ्या आजूबाजूची मुले माझ्याकडे बोट दाखवत आणि मला पट्ट्या बसत. अगदी एक विनोदी लेखक व्ही व्ही बोकील, ते आम्हाला शिक्षक होते. लहान मुलांच्यावरती कथा लिहित होते ते. त्यांनीही काहीही शहानिशा न करता मला बडवून काढले होते. घरी काही सांगण्याची सोय नव्हती. वडील कायम आजारी, आई अडाणी. पैशाची सदैव चिंता. मला फी होती ₹4, पण तेही भरण्याची वडिलांची ऐपत नव्हती. मग मी अर्ज करून अर्धनादारी मिळवली आणि माझी फी ₹2 झाली. प्रकृती आणि पैसा दोन्ही गोष्टीत बॉम्ब होती आणि मी दोन्हीकडनं मार खात होतो. मला वाटते 10वीच्या वेळेस अभ्यासाचा ओझं वाढल्यामुळे असेल, पण माझा मार जरा कमी झाला. 10वी आणि 11वी मला जरा सुखाचे गेले. कॉलेजची परिस्थिती तर त्याहून भीषण होती. त्या काळात वर्षाची फी ₹150 होती. पैसे भरण्याची नोटीस लागली की आमची धावाधाव सुरू होई. याच्याकडून पैसे माग, त्याच्याकडून पैसे माग, असं सगळं सुरू होई. त्यामुळे कॉलेज लाईफ आणि ते एन्जॉय हे फक्त मी कथा कादंबरीतनं वाचत होतो. आजूबाजूला माझ्याच वयाच्या मुली होत्या. कदाचित त्या फार सुंदरही नसतील, पण त्या वयात काय म्हणतात ना, गाढवी सुंदर दिसते. मला खूप वाटायचं आपली एखाद्या मुलीशी ओळख व्हावी, तिच्याबरोबर नाटक सिनेमा बघावा, एखादी छोटी सहल करावी. पण हे सगळे मनातले मांडे मनातच राहून गेले. अहो, चहा घ्यायचा म्हटलं तर एक आणा तरी खिशात पाहिजे ना. मग कसलं इम्प्रेशन आणि कसलं काय. अंगात घालायचे कपडे देखील माझे नसायचे. आमच्या नातेवाईकांनी टाकून दिलेले कपडे मी घालायचो. ते मला खूप ढगळ व्हायचे. माझं मुळात अशक्त शरीर आणि ते ढगळ कपडे, काय ध्यान दिसत असेल तुम्ही कल्पना करू शकता. त्यामुळे शाळेची जशी कोणतीही सुखद स्मृती माझ्यापाशी नाही, तशी कॉलेजची कोणतीही सुखद स्मृती माझ्यापाशी नाही. कसाबसा मी BSc झालो आणि नोकरीला लागलो. मला वाटते आता मिळवायला लागलो आहे, आता परिस्थिती बदलेल, सुधारेल. पण नोकरीची परिस्थिती तर आणखीनच भीषण होती. त्यावेळी माझं वजन होतं 40 किलो, म्हणजे 88 पाऊंड. मेडिकलला तसा मी फेलच झालो होतो, कारण 90 पाऊंडाची अट होती. मेडिकल घेणाऱ्याने 2 पाऊंड वाढवून माझं वजन दिलं. पण त्या वजनाचं महत्त्व मला आत गेल्यानंतर कळलं. आम्ही BSc होतो, सगळे BSc होतो, पण BSc हमाल. BSc माणसाला अशी कामं करावी लागतील हे मला स्वप्नातही नव्हतं. या सगळ्यात 20-20 किलोच्या ॲक्टिवेटेड कार्बनच्या बॅगा उचलायच्या, त्या कापायच्या आणि त्या टँकमध्ये टाकायच्या. 5 फूट रुंद आणि 20 फूट उंचीचे कॉलम होते. त्यात रेझिन भरलेलं असे. त्याला लोडिंग करायचं. त्यासाठी 15-20 फूट लांबीचे जाडच्या जाड PVC पाईप होते. ते एकमेकात पडलेले असत. त्यातला नेमका पाईप उचलून त्या विशिष्ट कॉलमला लावावं लागेल. लोडिंग चालू असताना त्याचं तापमान, त्याचा pH सतत टेस्ट करावं लागेल. दर तासाने
लॅबोरेटरीला जावं लागेल. रिझनमध्ये ते ॲब्सॉर्ब होते की नाही ते पाहावं लागेल. 4 माणसं आरामात पत्ते खेळवू शकतील एवढं मोठं सेंट्रिफ्युगल मशीन होतं. त्यात ती स्लरी फवारायची. ती फवारली की मग स्क्रॅप करायची. थोडं मेकॅनिकल स्क्रॅपिंग होतं, पण उरलेलं हातानं स्टीलचं स्क्रॅपर वापरायला मनाई होती. लाकडी स्क्रॅपर, स्लरी अगदी बुळबुळीत आणि चिकट. लाकडी स्क्रॅपर हाताला चिकटून बसत. ओढून काढावे लागत. आणि हाताचं साल निघून जाई. कधीकधी तर रक्तही गळे. त्याआधी त्या बॅचचं क्लोरिनेशन केलेलं असे. त्यामुळे सायंटिफिक मशीनमध्ये क्लोरीनचे भपकार येत. त्यात जर आधीच्या माणसाने ओव्हर क्लोरिनेशन केलं असेल तर मग बघायलाच नको. क्लोरीनच काय, तऱ्हेतऱ्हेचे वास तिथे होते. मेथनॉल, एथेनॉल ते तर कायमच, पण त्याहीपेक्षा भीषण वास होते. फर्मेंटेशनचा तो आंबवलेला वास, कुठे अमोनिया, कुठे बेन्झीन, तर कुठे काय. सगळ्यात भयानक वास होता तो फेनिल ॲसिटिक ॲसिडचा. आमच्यात एक निकम म्हणून ऑपरेटर होता. त्याला मुलगा झाला. त्याच्या काळात मॅनेजिंग डायरेक्टरला बहुतेकांची नावं माहीत होती. एमडीने चक्कर मारली, त्यांना निकम दिसला. त्याला मुलगा झाला हे एमडीना कळलं होतं. त्यांनी निकमला सहज विचारलं, काय रे निकम, कसं काय बाळ? निकमने ताडकन उत्तर दिले, बाळ बरं आहे, पण त्यालासुद्धा फेनिल ॲसिटिक ॲसिडचा वास येतो आहे. इतकं ते फेनिल ॲसिटिक ॲसिड आमच्या हाडीमाशी खेळलं होतं. पण हाही वास काहीच नव्हे, असा एक पदार्थ आम्हाला हाताळावा लागेल. तो म्हणजे फेनिल ग्लायसिन हायड्रोक्लोराईड. मास्क लावलेला असला तरी हायड्रोक्लोराईक ॲसिडचा वाफा नाकात घुसत आणि जीव घाबरा होई. त्या खोलीत जाताना नास्तिक माणसं देखील रामाचं नाव घेत. असं वाटे की आपल्याला नक्की कॅन्सर होणार. एवढी केमिकल्स नाकातोंडात जाऊन आम्ही जिवंत कसं राहिलो हेच मला आश्चर्य वाटतं. पूर्वी तर सॅम्पल काढायच्या आधी सॅम्पल पॉईंट स्टरलाइज करण्याची पद्धत अत्यंत भीषण होती. स्टोवसारखा एक बर्नर असे, त्यात रॉकेल भरून तो पंप मारायचा आणि तो त्या सॅम्पलवरही धरून ठेवायचा. किंचित बाजूला करून ग्लोव्ज घातलेल्या हातानं सॅम्पल पॉईंट उघडायचा, पटकन स्टरलाइज बाटलीमध्ये सॅम्पल घ्यायचं. या सर्व काळात तो बर्नर सॅम्पल पॉईंटवरती रोखलेला असे. प्रायमोस्टो म्हणजे काय याची जरा कोणालाही कल्पना नसेल, पण पंप जास्त मारला तर प्रायमोस्टो फुटू शकतो. आतलं रॉकेल सर्वांगावर उडू शकतं आणि माणसाचा हातपाय चेहरा भाजून निघू शकतं. कित्येक सासूरवाशिणी या प्रायमोस्टोच्या भडक्यामुळे मेलेले आहेत. अगदी तशीच या बर्नरची परिस्थिती होती. माझ्या देखत एकदा बर्नर फुटला होता आणि अपघात झाला होता. मला वाटते मिरजकर का केव्हा काहीतरी त्याचं नाव होतं. तो वाचला, पण बराच भाजला होता. नंतर मग केव्हा तरी स्टीम लाईन आली. स्टीमने सॅम्पल पॉईंट स्टरलाइज करायचा. त्यामुळे सगळं आसमंत गरम होत असे. अपघात करत असे. पण सगळं एवढं गरम व्हायचं की दर 5-10 मिनिटांनी मी पाणी पित असे. शेवटी एक जुना ऑपरेटर म्हणाला, असं पाणी पित राहशील ना तर मरून जाशील. थर्मास घे आणि त्यात गरम चहा किंवा कॉफी ठेव आणि ती हो. आणखीन एक सांगायचं राहिलं. आजूबाजूचं वातावरण सगळे एक जात साऊथ इंडियन होते. कोणी वर्मा, कोणी शर्मा, कोणी मारीमुत्तू, कोणी सेतुमाधवन. आपापले प्राण सोडून आलेली ही मंडळी ती त्यांच्यातच असत. मला जी ओझी उचलण्याचं अशक्य असे त्यासुद्धा ते कधी मदत करत नसत. अर्थात तेही त्यांचं कष्ट करतच होते. प्रत्येकालाच आपापलं ओझं जड झालेलं. त्यात आणखी दुसऱ्याला कोण मदत करणार. त्यात 3 पाळ्या. सकाळची पाळी 6 ते 2, दुपारची पाळी 2 ते 10 आणि रात्रीची पाळी रात्री 10 ते सकाळी 6. आणि या पाळ्या 7-7 दिवस कराव्या लागत. म्हणजे दर आठवड्याला तो विकल्या पुढे पुढे जाईल. 6 आठवडे झाले की डबल ऑफ मिळेल. रात्री चुकून झोप लागली की प्लॅनचा सत्यानाश. बॅच वाया. प्रचंड बोलणी बसत. मेमो येई. 1-2 मेमो आल्यानंतर तर मी घाबरून गेलो. त्याही काळात तशी नोकऱ्यांची चणचण होतीच. शिवाय जर काढून टाकले आणि तो शिक्का बसला तर मला कुठे नोकरी मिळणार. शिवाय दारिद्र्यातून तशी सुटका झालेली नव्हतीच. मी नोकरीला लागायच्या पहिल्या दुसऱ्या महिन्यातच
वडिलांनी नोकरी सोडली. म्हणजे तब्येतीने त्यांना ती नोकरी सोडणं भाग पडलं. सगळा मिळून मला ₹100 पगार होता. त्यात पी-एफ वगैरे जाऊन हातात ₹80-85 पडायचे. कॅन्टीन, बसपास वजा जाता हातात काय पडणार होतं? आणि त्यात आमचा प्रपंच कसा चालणार होता? सगळीकडून काळोख दाटून आला होता. आणि एक दिवस आमच्या डिपार्टमेंटला एक भरती झाला. त्याचं नाव होतं सुरेश यशवंत. त्या साऊथ इंडियन काळ्या समुद्रात ही त्या मानाने बरीच उजळ नौका होती. मुख्य म्हणजे तो महाराष्ट्रीयन होता. महाराष्ट्रातल्या कारखान्यात मला महाराष्ट्रीयन माणूस भेटला होता. त्याआधी 1-2 तुरळक महाराष्ट्रीयन होते. एक होता मुंडफन, एक होता गोरे. पण त्या भयानक परिस्थितीत ते 3-4 महिन्याच्या वरती टिकले नाहीत. वेगवेगळ्या पाळ्यात काम करत असल्यामुळे त्यांची माझी ओळखही झाली नाही आणि ते पळाले. या घरच्या परिस्थितीमुळे मला पळणं शक्यच नव्हतं. आणि आता हा आला होता सुरेश यशवंत. त्याने मात्र पळ काढला नाही. त्याने कशापासूनही पळ काढला नाही. किंबहुना त्याने कशापासूनही पळ काढला नाही याचीच मला कथा सांगायची आहे. माझ्यापेक्षा सुरेश यशवंतची आर्थिक परिस्थिती उजवी होती. अ, त्याचे दोघं भाऊ, मोठे भाऊ नोकरी लागले होते आणि तो शेंडेफळ होता. त्यामुळे त्याच्यावरती संसाराची जबाबदारी नव्हती. तो फार दांडगा नव्हता, पण वेल बिल्ट होता. म्हणजे जी कामं करायला माझ्या तोंडाला फेस येईल, ती कामं तो चुटकीसरशी करायचा. अर्थात आमची मैत्री होते आहे असा संशय आल्याबरोबर बॉसनं आमची वेगवेगळ्या गटात पाठवणी केली. तरीही आमची गाठ पडायची आणि तो मला मदत करायचा. सुरेश यशवंतच्या ताकदीचा लाभ थोडाफार मला मिळाला. किंबहुना आपली कोणीतरी कीव करते आहे असा दिलासा मला मिळाला. आम्ही कारखान्यात जरी एकत्र येऊ शकत नसलो तरी बाहेर भेटत होतो. त्याचा एक टेबल टेनिसचा क्लब होता. त्यात मी जाऊ लागलो. आधी मी नकोच म्हणत होतो, पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा फार खर्चिक खेळ नाही आहे. आणि ती मंडळीसुद्धा सगळी चांगली होती. ते माझ्याकडे कधी वर्गणी मागत नव्हतं. इतकंच काय, पण त्यांचा एक बापट म्हणून सिनियर होता. तो तर खेळणं झाल्यानंतर आम्हाला हॉटेलात नेऊन खायला प्यायला पण घालायचा. नंतर इतर लोक खायला प्यायला घालायला लागले. पण कोणी असं म्हणलं नाही की हा फक्त खातो, कधी देत नाही. ती सगळी मंडळीच वेगळी होती. 1-2 वर्षानंतर पगारात थोडीशी वाढ झाली आणि आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली. टेबल टेनिस क्लबमधले त्याचे सगळे मित्र जॉली होते. त्यामुळे जगाबद्दलचं माझं मत हळूहळू बदलायला लागलं. 4-5 वर्षांनी आमची दोघांची लग्न झाली. आमच्या पत्रिका कशा जुळल्या होत्या कोणास ठाऊक. लग्न झाली ती एका दिवसाच्या अंतराने. म्हणजे आदल्या दिवशी त्याचं लग्न झालं, दुसऱ्या दिवशी माझं लग्न झालं. माझ्या लग्नाला तो काही माझ्या लग्नाला तो आला होता, पण त्याच्या लग्नाला मी काही जाऊ शकलो नव्हतो. आणि नंतर आम्हाला मुलंही एकाच वेळा झाली. थोरला मुलगा, धाकटी मुलगी. पण पण मध्ये बरेच काही घडलं. लग्नानंतर सुमारे 2 वर्षांनी आम्हा दोघांची बदली संशोधन विभागात झाली. 6 वर्षाच्या त्या नरकवासातून आम्ही थेट स्वर्गात प्रवेश केला. तिथे एकतर जनरल शिफ्ट होती आणि महिन्यातले 2 शनिवार ऑफ होते. 4 रविवार, 2 शनिवार. सुरुवातीला तर संशोधन विभागामध्ये कार्ड पंचिंग पण नव्हतं. आल्यानंतर रजिस्टरवरती आपण वेळ लिहायची, सही करायची आणि कामाला लागायचं. आणि काम तरी किती आनंदाचं. संशोधन. मला रोज नव्या कल्पना सुचत आणि आमच्या ऑफिसरला सांगून मी ते प्रयोगही करत असे. बरेच छोटे-मोठे शोध मी त्या काळात लावले होते. अर्थात ते इम्प्लिमेंट कोणी केले नाहीत आणि कंपनीला त्याचा काही फायदा झाला नाही ती गोष्ट वेगळी. पण आपला मेंदू चालतोय हा आनंद काही वेगळाच होता. अर्थात आत्ताच्या कथेचा तो विषय नाही. सुरेश यशवंत संशोधन विभागातच होता, पण निराळ्या विभागात होता. पण आमची रोज गाठ पडत असते. तिथे उत्पादन विभागासारखा काच नव्हता. सुदैवाने आमचे ऑफिसरही महाराष्ट्रीयन होते. त्यानंतर मी आयुष्यात काही मागे वळून बघितलं नाही. पण दुर्दैवानं
सुरेश यशवंतला मात्र मागे बघावं लागलं. पुढची गोष्ट लिहिताना मला एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. तो म्हणजे मी अगदी लहानपणापासून म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षाचे असल्यापासून खणखणीत नास्तिक आहे. जातपातच काय, धर्म, देव मी काहीच मानत नाही. पण काय घडलं ते मात्र मला सांगितलं पाहिजे. सुरेश यशवंतची बायको सरकारी खात्यात नोकरीला होती. महाराष्ट्र शासनाच्या खात्यात. मला वाटते महाराष्ट्र शासनाच्या खात्यात ब्राह्मण स्त्रिया करण्याची ती पहिली आणि शेवटची पिढी असावी. एकेकाळी ब्राह्मणांनी इतर जातीच्या लोकांवरती त्या लोकांचा खूप छळ केला. पण आता लंबक दुसऱ्या टोकाला गेला होता. त्या काळात माझ्या ओळखीचे जे जे पुरुष सरकारी नोकरीत होते ते अगदी पिचून गेले होते. स्त्रियांनी तर नोकऱ्या सोडल्या होत्या. पण सुरेश यशवंतच्या पत्नीला नोकरी सोडणं शक्यच नव्हतं. त्याचे सगळे भाऊ वेगवेगळे झाले होते. धड राहायला घर नाही, भाड्याच्या घराची चणचण, भाडेकरूंच्या बाजूने कायदे असल्यामुळे कोणी घर भाड्याने देत नसे आणि दिले तरी 11 महिन्यात घराबाहेर काढत असते. त्यामुळे स्वतःचं छोटं घर झाल्याखेरीज सुरेश यशवंतच्या पत्नीला नोकरी सोडणं शक्य नव्हतं आणि नोकरीत रोज नवे प्रश्न निर्माण केले जात होते. एखादी किरकोळ चूक झाली तरी भर ऑफिसात तिच्या जातीचा आणि तिचा उद्धार होत असे. छळण्याची रोज नवीन तऱ्हा शोधून काढले जात होते. संध्याकाळी ऑफिस सुटायच्या आधी अर्धा तास टेबलावरती काम आणून ठेवायचं. एवढं संपवा आणि मग जा. ते काम संपवायला 8 वाजत. शेवटी सुरेश यशवंतने सांगितले की काम आले की त्यावरती वेळ लिहून ठेव आणि 5 वाजले की काम कपाटात टाकून घरी यायचं. ऑफिसरांनी थैथयाट केला. सरकारी कागदावरती खाजगी गोष्ट लिहिली म्हणून. पण हळूहळू म्हणजे तसा सुरेश यशवंत टफ होताच, पण त्याने त्याच्या पत्नीलाही टफ केलं. मी वर म्हटलं की आम्हा दोघांनाही 2-2 मुलं झाली. पण त्याच्या बाबतीत सांगायचं तर पहिल्या बाळपणातच ती गोष्ट सुरू झाली. सुरेश यशवंतची पत्नी नाजूक होती. तिला बाळपण झेपलं नाही. त्या सरकारी 6 महिने सुट्टी संपल्यावर तिला कामावर जाणं शक्यच नव्हतं. म्हणून तिने मेडिकलसाठी रजेसाठी अर्ज केला. तिची मेडिकल रजा शिल्लकही होती. पण ज्या डॉक्टरांची ट्रीटमेंट ती घेत होती त्यांचं सर्टिफिकेट तिने जोडलं. ऑफिसनं ते नाकारलं आणि तिला ससूनच्या डीनकडून सर्टिफिकेट आणायला सांगितलं. ती बिचारी ससूनच्या डीनला भेटली. पण तिच्या ऑफिसरचे आणि डीनचे आधीच बोलणं झालं असावं. त्याला डीनने तिला फिटनेस सर्टिफिकेट दिलं. सुरेश यशवंतला कळले की हा सारा कट आहे. मग त्याने एक युक्ती केली आणि असिस्टंट डीनकडे तिला पाठवलं. असिस्टंट डीनला हा खेळ माहीत नव्हता. त्याने खरे सर्टिफिकेट दिले. ते सर्टिफिकेट पाठवून ती 2 महिने रजेवर राहिली. ऑफिसरने असिस्टंट डीनचे सर्टिफिकेट नाकारले आणि तिचा 2 महिन्याचा पगार कापला. ही ठिणगी पडली. सुरेश यशवंतने एक उत्तम वकील गाठला आणि ऑफिसवर म्हणजेच पर्यायाने महाराष्ट्र शासनावरती केस ठोकली आणि एक युद्ध सुरू झाले. एक अत्यंत असमान युद्ध. कोर्ट केव्हाही नोटीस पाठवून हजर यायला सांगत होतं. प्रतिपक्ष सरकार असल्यामुळे त्याला अनेक सवलती होत्या. फिर्यादीला मात्र एकही सवलत नाही. एकदा जरी गैरहजर राहिलात तरी केस डिसमिस आणि निकाल सरकारच्या बाजूने. त्याच्या बायकोला बदली करण्याचाही सरकारने प्रयत्न केला. पण सुरेश यशवंतच्या वकिलांनी त्याच्यावरती स्टे आणला आणि ही बदली सूडबुद्धीने होत आहे हे न्यायाधीशांना पटवून दिले. त्या सगळ्या काळात सुरेश यशवंतच्या बाजूने उभा होता तो त्याचा वकील. दरवेळी कोर्टात हजर राहणं सुरेश यशवंतला अशक्य होऊ लागलं. मग त्याने एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यानं उत्पादन विभागात बदली करून घेतली आणि रोज रात्रपाळी घेतली. आणि असं करून तो महाराष्ट्र शासनाशी झुंजू लागला. खालच्या कोर्टात निकाल सुरेश यशवंतच्या बाजूने लागला. पण सरकार वरच्या कोर्टात गेलं. सरकारतर्फे फक्त कागदपत्रे घेऊन शिपाई येत असे. बाकीची बाजू सरकारी वकील मांडत असे. सुरेश यशवंतच्या वकिलांनी कोर्टात एक बाजू लावून धरली की पत्नीच्या ऑफिसरांची आम्हाला उलट तपासणी घ्यायची आहे. ऑफिसर तर यायला तयार नाहीत. बेलिफातर्फे समन्स पाठवलं तरी ऑफिसर येईनात. शेवटी बेलीफ भडकला आणि म्हणाला की घर बंद होतं असं मी म्हणू शकतो, पण सरकारी ऑफिस बंद होतं असं काही मी म्हणू शकत नाही. मुकाट्याने समज घ्या नाहीतर दाराला चिकटवून जाईन. आपल्याला माहीतच आहे
आपल्या देशात खटला कितीही लांब होता येतो. सुरेश यशवंतचा वकील निष्णात होता आणि थंड डोक्याचा होता. त्याने सुरेश यशवंतला धीर दिला. त्यालाही या सरकारचा संताप आला होता. नुकतीच त्यानं सरकारविरुद्ध एक केस जिंकली होती. इगतपुरीच्या स्टेशन मास्टरची केस होती. त्याची अशीच अकारण छळवणूक होत होती आणि त्याच्याही वेतनवाढी सरकारने रोखून आल्या होत्या रेल्वेने. न्यायाधीशांनी त्या द्यायला सांगितले. त्याचा हुकूम पण केला, पण रेल्वेने दिला नाही. शेवटी वकील न्यायाधीशांकडे गेला. त्याने रेल्वेची प्रॉपर्टी अटॅच करण्याची नोटीस आणली. वकील इगतपुरीला स्टेशनवर आला तेव्हा कलकत्त्याला निघालेली गीतांजली एक्सप्रेस उभी होती. त्याने तिच्या इंजिनावरच अटॅचमेंटची नोटीस लावली. इंजिन चालू केले तर इंजिन ड्रायव्हरच्या हातात हातकड्या पडतील असं त्याने सांगितलं. इंजिन ड्रायव्हर घामेघूम झाला. त्याने वरिष्ठांना फोन लावला. त्यांनी त्याच्या वरिष्ठांना फोन लावला आणि तिथून संदेश आला की इगतपुरी स्टेशनवरती तिकिटे विकून जी काय कॅश जमली असेल ती त्या स्टेशन मास्टरच्या ताब्यात ताबडतोब द्या आणि अटॅचमेंट सोडवून घ्या. गीतांजलीचे प्रवासी बोंबलत होते. सारी कॅश स्टेशन मास्टरच्या ताब्यात देण्यात आली आणि मग गीतांजलीची सुटका झाली. केंद्र सरकारच्या रेल्वे खात्याला ज्या वकिलाने हिसका दाखवला तो या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काय धूप घालणार होता. वरच्या कोर्टात तर त्याने न्यायाधीश बदलून घेतला. काही न्यायाधीश मुळातच सरकारच्या बाजूचे असतात, पण हा न्यायाधीश न्यायी होता आणि त्याच्यात कोर्टात हा खटला चालला. अशी बरीच वर्ष गेली, 8-10 वर्ष गेली आणि शेवटी 10 वर्षांनी केसचा निकाल लागला. तो सुरेश यशवंतच्या बाजूने लागला. 2 महिन्याचा पगार कापण्याचा त्या अधिकाऱ्याला कोणताही अधिकार नाही असा शेरा न्यायाधीशाने मारला. याशिवाय कोर्टाचा जो काय खर्च झाला असेल तो खर्चासकट नुकसान भरपाई सरकारने द्यावी असं आणि सरकारला हायकोर्टात जाता येणार नाही असं खणखणीत निकाल न्यायाधीशाने दिला. सुरेश यशवंतला वाटले की आता खटला जिंकला, आता काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जे रेल्वेने केले तेच महाराष्ट्र शासनाने केले. निकाल घेऊन गप्प बसून राहिले, पैसे दिलेच नाही. सुरेश यशवंत पुन्हा कोर्टाची पारी चढला आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाले आहे असे त्याने कोर्टाच्या निदर्शनास आणले. न्यायाधीशही भडकले. त्यांनी बेरीफा सांगितले की जा सरकारी ऑफिसमधल्या सगळ्या खुर्च्या आणि टेबलं कोर्टात घेऊन ये. बेरीफ पुन्हा ऑफिसात आला आणि त्याने ती सगळी टेबलं आणि खुर्च्या एका कोपऱ्यात गोळा करून रचून ठेवली आणि सांगितलं की ह्या खुर्च्या आणि ही टेबलं कोर्टानं जप्त केलेली आहेत. ही जर तुम्ही वापरली तर तुमच्या हातात हातकड्या पडतील. ऑफिसरांना आता मात्र घाम फुटला. त्यातला एक ऑफिसर एका विशिष्ट जातीचा होता. म्हणजे आपल्या या महाराष्ट्रात आपलं कोणी वाकडं करू शकत नाही असे त्याला घमेंड होते. तो मुंबईला पळाला आणि मंत्र्यांना भेटला आणि कोर्टाची ऑर्डर दाखवली. गृहमंत्री त्याच्याच जातीचा होता, पण कोर्टाची ऑर्डर पाहिल्यानंतर तो दचकला आणि त्याने हात वर केले आणि त्या ऑफिसरच्या निलंबनाची ऑर्डर त्याच्या हातात ठेवली. ऑफिसर कसाबसा पुण्यात पोहोचला आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. त्याला तीव्र स्वरूपाचा हार्ट अटॅक आला. मला वाटतं काही जणी तो वारलाच. दुसरा एक ऑफिसर होता, तो आरक्षणातून आलेला होता, तोही निलंबित झाला. तिसरा ऑफिसर परप्रांतीय साऊथ इंडियन होता. त्याची नागपूरला बदली झाली आणि त्याचं परिमंडळ बदलल्यामुळे तो आता कधीच पुण्यात येऊ शकणार नव्हता. त्याची शिकणारी मुलं, त्याचं घरदार, त्याचं सगळं पुण्यात सोडून त्याला एकट्याला नागपूरला जावं लागलं. या गोष्टीला खूप वर्ष झाली. नंतर सुरेश यशवंतला कोर्टाचे व्यसन लागले. म्हणजे त्याची स्कूटर दुरुस्तीला टाकली आणि त्या मेकॅनिकने जो पैशाचा अंदाज दिला होता त्याचे दुप्पट पैसे मागितले. सुरेश यशवंत कोर्टात गेला. 1 वर्षाने निकाल लागला. सुरेश यशवंतच्या बाजूने लागला. पण 1 वर्ष ती स्कूटर कोर्टाच्या ताब्यात होती. ती जेव्हा परत मिळाली तेव्हा तिचा खुळखुळा झाला होता. नंतर त्यांनी सुरेश यशवंतने पैसे गोळा करून एक लांब उपनगरात छोटासा बंगला बांधला. घरमालकांनी त्याला जागा सोडण्यास सांगितले, पण सुरेश यशवंतने जागा सोडली नाही.
घरमालक कोर्टात गेला. सुरेश यशवंत आता टेबलाच्या दुसऱ्या बाजूला होता. तो म्हणला, "आत्तापर्यंत मला जगाने छळलंय ना, आता मी जगाला छळणार." आणि ती केस चालू राहिली. असे बरेच दिवस. पण एक दिवस असं झालं, की सुरेश यशवंत त्या भाड्याच्याच घरात मृतावस्थेत सापडला. त्याला आता कोणी काही केलं, की त्यालाच हार्ट अटॅक आला, हे कळायला काही मार्ग नाही. त्याच्या बायकोनं पुढं काहीही करायचं नाकारलं. या गोष्टीला आता पुष्कळ वर्ष झाली, 10-15 वर्ष झाली. तुम्ही म्हणाल, की आता ही गोष्ट सांगायचं कारण काय? तर अलीकडेच मी कोकणाचा चित्रपट बघितला आणि मला सुरेश यशवंतची झुंज आठवली. पण त्या चित्रपटात शेवटच्या क्षणी तरी त्या कोकणस्थाला पिस्तूल मिळाले आणि ती वापरायची संधी मिळाली. सुरेश यशवंतच्या हातात काहीही शस्त्र नव्हतं. सुरेश यशवंताच्या हातात फक्त न्यायालयावरती श्रद्धा एवढीच गोष्ट होती. तसा आणि त्याने तो खटला जिंकला. महाराष्ट्र शासनाच्या 3 ऑफिसरचे त्यांनी 3 तेरा वाजवले. भारतात तसा न्याय दुर्मिळ आहे. पण सुरेश यशवंतला मिळाला बुवा.